कोणत्याही प्रकारचं प्रीमिक्स न वापरता तसेच इनोचा सुद्धा वापर न करता घरच्याच पिठापासून आज आपण अगदी मार्केटमध्ये मिळतो अगदी तसाच जाळीदार, हलका, खूप फ्लफी असा ढोकळा घरी बनवलेला आहे. आणि हे अचूक प्रमाण जर वापरून तुम्ही सुद्धा जर घरी ढोकळा बनवला तो अगदी परफेक्ट असा होतो. हा ढोकळा बघितल्यानंतर कोणीही म्हणेल की हा ढोकळा आपण प्रीमिक्सपासून बनवलेला आहे. तर आज आपण घरच्याच पिठापासून ढोकळा कसा बनवायचा प्रियंकाच मराठी किचनमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. या ठिकाणी एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घेणार आहे. तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता, ग्लास घेऊ शकता. फक्त एकाच भांड्याने आपल्याला सर्व जिन्नस घ्यायचे आहेत. अर्धी वाटी पाणी घेतल्यानंतर एका चमचाने इथे 3 चमचे साखर घेतली. त्याच चमचाने इथे चवीपुरतं मीठ घेतलं. त्यानंतर त्याच चमच्याने आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे. एका चमच्याचा इथे मी वापर केलेला आहे. हे सर्व आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित विरघळेपर्यंत ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा सिट्रिक ॲसिड घेतलेला आहे. सिट्रिक ॲसिड वापरल्यामुळे ढोकळा हा वजनाने खूप हलका होतो. त्यामुळे तुम्हाला इनोसुद्धा वापरायची गरज नाही. तर आपल्याला साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. साखर आता व्यवस्थित विरघळली आहे. त्यानंतर त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. हे घरगुती पीठ आहे. थोडंसं जाडसर असल्यामुळे मी इथे हे चाळून घेत आहे. अर्धी वाटी पाणी, त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. हे प्रमाण लक्षात ठेवायचं. त्यामुळे प्रमाण जर बरोबर असेल तर ढोकळा हा बिघडणार नाही. त्यानंतर 1 चमचा लिंबूचा रस घेतलेला आहे. तर हे आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हाताने फेटायला जमत नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यातसुद्धा हे फिरून घेऊ शकता. या ठिकाणी फेटून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता पीठ हे अशा प्रकारे चमचातून पडलं पाहिजे. खूप पातळ नसावं किंवा जास्त घट्ट नसावं. अर्धी वाटी पाणी आणि 1 वाटी पीठ असेल तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे. त्यामुळे ढोकळा बिघडणार नाही. त्यानंतर पीठ आपण 5 ते 10 मिनटं भिजायला ठेवू. त्यानंतर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आपण यामध्ये ढोकळा स्टीम करणार आहोत. तर या ठिकाणी पीठ छान भिजलेलं आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चमचाला थोडंसं कमी खायचा सोडा घातलेला आहे. तो यामध्ये घालून आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला घाई करायची नाही. इथे मी एका मोल्डला तेल लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे बॅटर आपण ओतून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 ते 2 वेळेस आपल्याला डॅप करायचा आहे. त्यामुळे त्यातले एअर बबल्स बाहेर पडतात. त्यानंतर स्टीमरमध्ये अशा प्रकारे ठेवून आपल्याला 20 मिनिटं हाय फ्लेमवरती हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये आपल्याला उघडून चेक करायचं नाही. त्यानंतर इथे एक माझ्या पद्धतीने मी तुम्हाला एक चटणी दाखवणार आहे. या ठिकाणी मुठीभर पुदिना घेतलेला आहे. जितका पुदिना आहे तितकीच कोथिंबीर आहे. 3 चमचे फुटाण्याची डाळ आहे. पाव चमचा जिरे घेतलेले आहे. 4 ते 5 लसूण पाकळ्या, 3 हिरवी मिरची, त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि चिमूटभर हिंग घातलेला आहे. यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून त्याबरोबरच थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला मिक्सरला अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही उरलेल्या ढोकळ्याचे पीससुद्धा ॲड करू शकता किंवा आलू भुजियासुद्धा ॲड करू शकता. तर आपली चटणी तयार झाली. आता ढोकळा बघूया. एक 20 मिनिटानंतर बरोबर इथे ढोकळा डबल असा फुगलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर या ठिकाणी आपण सुरी इन्सर्ट करून बघूया. तुम्ही इथे बघू शकता सुरी अगदी क्लीन निघालेली आहे. बरोबर 20 मिनिटामध्ये हा ढोकळा छान असा फुगलेला आहे. तर आता आपल्याला थोडासा थंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर सुरीने त्याच्या कडा लूज करून घ्यायच्या आहेत. त्यामुळे ढोकळा व्यवस्थित हा डिमोल्ड होतो. अशा प्रकारे प्लेट ठेवून आपल्याला हा ढोकळा डिमोल्ड करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता डबल असा फुगलेला आहे. खूप असा जाळीदार आणि यामध्ये आपण हळदसुद्धा घातलेली नाही तरीसुद्धा याला रंग खूप छान आलेला आहे. हळद घातल्यामुळे यावरती असे लाल लाल रंगाचे डाग दिसून येतात. त्यामुळे इथे आपल्याला हळदीचा वापर करायचा नाही. तर अशा प्रकारे मी इथे कट करून घेत आहे.
तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता। माझ्याकडे चौकोनी आकाराचा टीन नसल्यामुळे मी इथे गोलाकार आकाराच्या टीनमध्ये ढोकळा स्टीम केलेला आहे। तर अशा प्रकारे इथे कट करून घ्यायचा आहे। कट करताना सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी तो खूप असा फ्लफी झालेला आहे आणि हा थोडासा गरम आहे। खूप जास्त थंड करून घ्यायचा नाही, अगदी थोडासा थंड झाल्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर महत्त्वाची म्हणजे आता आपण ढोकळ्यासाठी तडका बनवूया। यासाठी पॅनमध्ये 3 चमचे तेल घेतलं, त्यानंतर जिरं मोहरी घातलं। जिरं मोहरी तेलामध्ये छान परतलं गेलं पाहिजे, तरच त्या तडकाचा एक फ्लेवर खूप छान येतो। त्यानंतर इथे मी 3 ते 4 हिरवी मिरची घातलेली आहे, त्याचबरोबर 2 चमचे साखरसुद्धा घातलेली आहे। ही साखर आपल्याला तेलामध्येच घालायची आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे, त्यामुळे साखर ही लवकर पाण्यामध्ये विरघळली जाते। या ठिकाणी मीडियम फ्लेमवरती याला 1 ते 2 उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे। त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही। हे गरम गरमच आपल्याला ढोकळ्यावरती ओतून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही ओलं खोबरंसुद्धा वरून टाकू शकता किंवा तीळसुद्धा टाकू शकता। तडका ओतून घेतल्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। अशा प्रकारे जर आपण ढोकळा घरी बनवला तर मार्केटमधला ढोकळा तुम्ही खायचं विसरून जाल। ढोकळा प्रीमिक्सची सुद्धा गरज पडणार नाही। इनो नसेल तरीसुद्धा घरच्या पिठापासून खूप जाळीदार, वजनाला हलका असा तुम्ही ढोकळा घरी बनवू शकता। फक्त या ठिकाणी आपल्याला जे दिलेलं प्रमाण आहे ते अचूक असं प्रमाण घ्यायचं आहे, त्यामुळे ढोकळा हा कधीच बिघडणार नाही। खूप असा जाळीदार हा ढोकळा झालेला आहे। हा ढोकळा बघितल्यानंतर कोणीही म्हणेल की हा ढोकळा आपण प्रीमिक्सपासून बनवलेला आहे। अगदी प्रीमिक्सचा जसा ढोकळा होतो अगदी तसाच आपल्या घरगुती पिठाचा, इनोचा वापर न करता खूप जाळीदार, वजनाने हलका असा ढोकळा तयार होतो। असा ढोकळा घरी बनवला तर मार्केटचा ढोकळा खायचा तुम्ही विसरून जाल। विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।